गोव्यातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. काल दादांच्या सोबत कालपासून आहे आणि लोक आम्हाला, मी गोव्यात पहिल्यांदा आलो, लोक सांगत होती की गोव्यातले लोक अत्यंत प्रेमळ आहेत. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय, म्हणजे पुस्तक वगैरे नाही. आणि म्हणून पहिल्यांदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण ज्यांनी परशुरामाला आपला नेता मानलेला आहे त्या परशुरामाचा पराभव आजपासून सुरू झालेला आहे. आणि तो कोणी केलेला आहे? ज्यांना कॉक्रोच म्हटले अशा लोकांनी केला. आणि कॉक्रोच म्हणणारे लोक सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. म्हणजे किती घाणेरडी भाषा ती इथल्या बहुजन समाजासाठी वापरतात. हा काय फुले शाहू आंबेडकरांच्या काळातला पुरावा नाही, हा अलीकडचा आहे. आणि त्यातून आजचा जो पराभव आहे हा साधा पराभव नाही. एवढा मोठा मीडिया, एवढी मोठी सत्ता, अदानी, अंबानी, लोढा यांच्यासोबत आहेत, त्यांचा सुद्धा पराभव होऊ शकतो. आणि म्हणून हे पुस्तक आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या पुस्तकाची फार गरज होती आणि ती गरज आमच्या शैलेंद्र दादांनी पूर्ण केलेली आहे. त्यासाठी प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. खरं म्हणजे मी काय असा मोठा विद्वान किंवा लेखक, प्राध्यापक, साहित्यिक नाही. मी रस्त्यावर लढणारा साधा कार्यकर्ता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, लढताना ज्या अडचणी आहेत, त्या अडचणीमध्ये सगळ्यात कमीपणाची जी भावना आहे ती त्याचा मनाचा न्यूनगंड आहे. मानसिकदृष्ट्या तो दुर्बल आहे आणि त्याला दुर्बल करण्याचं काम परशुरामाने केलेलं आहे. मला या कार्यक्रमाचं नियोजन फार आवडलं. इथली सगळी रचना, आमच्या गावकरीच्या संपाद किशोर नायकापूर यांच्याशी बोलताना मी सांगितलं, इथली जी खुर्ची इतकी आखीव रेखीव आहे की तुम्हाला मुंबईत अशी खुर्ची बघायला मिळणार नाही. ती लाकडाची आहे. ती कोणी केली, तो कारागीर कोण, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. खुर्चीत बसताना तर कधीच बोलत नाही. पण गोव्यातली प्रत्येक घरं, रचना, गल्ल्या, रस्ते एवढे अप्रतिम आहेत की हे जपून ठेवा. हे आपण जपले पाहिजे. ही आपली खरी कलाकुसर आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे कुलदीप कामत आटोपशीर आणि मोजका असं बोलणं त्यांनी इथे दाखवून दिलं आहे. पण मी भरपूर बोलणार आहे, कारण का तुम्हाला हे जे काम आहे, शैलेंद्र मेहता यांनी केलेलं काम आहे, हे कदाचित समजणार नाही. पण प्रत्यक्ष रस्त्यावर लढणारे असतात त्यांना किती महत्वाचं आहे हे तुम्ही समजून घ्या, ही नम्र विनंती करतो. अधिक काय बोललो, मला वाटतं जास्त बोललो तर थांबवा तुम्ही. पण ही व्यथा आहे. आणि मुंबईचे भूमिपुत्र, तिथले आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, म्हणजे धर्मांतरित, आमच्या लोकांनी धर्मांतर केलं, आणि आदिवासी, हे मुंबईचे भूमिपुत्र अनेक वर्ष लपले होते. आम्ही जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा हे समोर आले. आणि ह्या पुस्तकामध्ये गोव्याचे खरे भूमिपुत्र कोण याचा उल्लेख आलेला आहे. खरं म्हणजे हे पुस्तक मी 2-3 वेळा वाचलं. एवढा अभ्यास आणि संपूर्ण जगातले पुरावे, फुले शाहू आंबेडकरांचे संदर्भ, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता हे सांगणं म्हणजे पिक्चरची स्टोरी अगोदरच सांगणं ते चुकीचं होईल. आणि म्हणून ते पुस्तक तुम्ही घेतलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. पण संपूर्ण कोकणासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. आणि एवढं महत्वाचं आहे की तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचे लढे अयशस्वी होतात याचं खरं कारण आहे त्यांचा मनातला न्यूनगंड, म्हणजे गुलामी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना म्हटलेलं आहे ते गुलाम आहे. शिक्षणाचा अभाव आहे, वाचनाचा अभाव आहे. परंतु ही गुलामगिरी लादण्याचं काम ज्या प्रतीकाद्वारे केलं, तो परशुराम किती भयानक आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला पुष्पगुच्छ देण्याचं काम आमच्या बहिणींनी केलं, ताईंनी केलं. दादा, ही सुद्धा क्रांती आहे. स्टेजवर महिलांनी येऊ नये असं या लोकांना वाटतं. म्हणजे कुठल्याही विचार मंचावर महिलांनी येऊ नये अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून कोकण, आम्ही गोव्याला वेगळं समजतच नाही. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा आणि त्याला केरळ पण, हे कोकण मातृसत्ताक आहे, म्हणजे स्त्रियांचं आहे. इथली स्त्री बंडखोर आहे, स्वतंत्र आहे. त्या ताई मला पहिल्यांदा भेटल्या खाली तिथे समोर. तर आपल्या स्त्रिया काय डोक्यावरून पदर वगैरे घेत नाही, त्या बंडखोर आहेत, कोणाला घाबरत नाही. मुंबईची मुलगी पण कोणाला घाबरत नाही, तुम्हाला माहित आहे. आमची वसईची मुलगी गाणं गाते, काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. ते कोणाला विचारत नाही, हुंडा, जात पात काहीच पाहत नाही.
तर ही जी बंडखोर मुलगी आहे ही कोकणातली मुलगी आहे. आणि कदाचित ते परशुरामाचे लोक कोकणात पहिल्यांदा आले असतील तेव्हा त्यांनी पाहिलं असेल की इथली स्त्री अत्यंत स्ट्रॉंग आहे. म्हणजे आमचा अनुभव आहे की आम्ही मच्छीमारीला 15-15 दिवस समुद्रात असतो तेव्हा कोळीवाड्याचं रक्षण या महिला करत असतात. आमच्याकडे कोळीवाड्यामध्ये सगळी इकॉनॉमी आहे, अर्थशास्त्र हे महिलांच्या हाती आहे. मासे आणून द्यायचे आणि महिलांनी ते विकायचे, पैसा सगळा महिलांकडे. आपल्याला पैसे पाहिजे असतील तर आईकडे किंवा बहिणीकडे मागायचे, ही पद्धत आहे. आणि ही मातृसत्ताक कल्चर आहे. आणि या परशुरामाने काय केलेलं आहे तर पहिल्यांदा वडिलांच्या आज्ञेवरून असं दाखवतात आईला ठार केलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना संपवण्याचं काम परशुरामाने केलेलं आहे. आणि तरी सुद्धा तो देव आहे अशा प्रकारची मांडणी आपल्या देशात कशी होऊ शकते. मला वाटतं इथे साहित्य संमेलन झालं होतं रत्नागिरीमध्ये, मराठी साहित्य संमेलन. तिथे परशुरामाचं कटआउट लावलं होतं. आता काही लोकांनी त्यावर टीका केली होती. तर कोकणची भूमी आहे ही हुंडा न घेणारी. तुमच्या गोव्यामध्ये हुंडा घेतात का लग्नात? घेतात? आमच्याकडे घेत नाही. रायगड जिल्ह्यात, मुंबई, ठाण्यात, पालघरमध्ये हुंडा घेत नाही. आमच्याकडे लग्न सुद्धा महिला लावतात, त्याला झौलारीण हा शब्द आहे. पुस्तक दादांचं आहे, पण मी मुद्दाम सांगतो कारण हे पुस्तकाचं महत्व समजून घ्यायचं असेल तर कोकणाचा जो स्वभाव आहे तो स्त्री सत्ताक आहे. म्हणजे स्त्रिया इथे प्रभावी आहे. स्त्रियांनी ठरवलं याच्याशी लग्न करायचं तर त्याला कोणी अडवणार नाही. म्हणजे जातपात तोडणारी इथली महिला आहे. आणि परशुरामाने जी सुरुवात केली आहे की पहिल्यांदा आईला ठार केले, स्वतःच्या आईला. आता कुत्रा सुद्धा आपल्या आईवर किती प्रेम करतो तुम्हाला माहिती आहे. कुठलाही प्राणी आईला सर्वोच्च सन्मान देतो. कोंबड्याला तर माहीतच नसतं बाबा कोण आहे, पण ती कोंबडी आपल्या पिलांना सांभाळते. पाऊस आला तर पंखाखाली घेऊन त्यांचं रक्षण करते. म्हणजे आईची तोडवी इतकी मोठी आहे. सगळ्या जगाने ते मान्य केलं. आणि परशुरामाने सांगितलं, बाबांनी सांगितलं म्हणून आईला पुराणे ठार केलं. तर अशा प्रकारे परशुरामाची चिकित्सा आम्ही केली नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना सगळे अधिकार नाकारणाऱ्यांची संस्कृती ही परशुरामाची संस्कृती आहे. तिला पुरुष सत्ताक संस्कृती म्हणते. आणि आम्ही सुद्धा स्त्री सत्ताक संस्कृती जपतो. माझ्या आईने मला घडवलेलं आहे. आणि आमच्याकडे महिला शेताच्या कामात, शेतीचा शोध 80% म्हणजे शेती आजही महिला करतात. शेतीचा शोध महिलांनी लावलाय. तरी पण कोकणामध्ये म्हटलं जातं की सगळं कोकण निर्माण कोणी केलं? परशुरामाने. दादांनी याचा उल्लेख केलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांची जी कौशल्य आहेत, म्हणजे खुर्ची बनवणाऱ्यापासून बोटी बनवणारा कुंभार असेल, लोहार असेल, यांचं सगळं ज्ञान. मगाशी एक दादा होते आम्हाला घेऊन आले स्टेशनवरून, मला वाटतं ते खारवी समाजाचे. आता बोटी बनवणारे, आंतरराष्ट्रीय नौकानयन, सागरी व्यापार ही स्किल त्यांच्याकडे, पण त्यांचा उल्लेख कोणी नाही केला. हे सगळं कोकण परशुरामाने बनवलं, बाकी कोणीच नाही केलं. अशा प्रकारची रचना केली आणि मानसिक न्यूनगंड लादला गेला. खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनात, सेज आंदोलन असेल, आम्ही सिडको विरुद्ध आंदोलन चालवलं. आता मुंबई पूर्ण अदानींनी खरेदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला माहिती आहे धारावी जिथे 12 कोळीवाडे होते तिथे अनेक कारागीर चांबड्यापासून तुमच्या बॅगा बनवणं असेल किंवा मडकी बनवणं असेल, वेगवेगळ्या कारागिरीच्या वस्तू बनवण्याची धारावी म्हणजे एखादा चीनचा सेज कसा असेल तशा प्रकारची वस्ती होती. ती वस्ती अदानीला विकली गेली आणि अदानीने त्याच्यावर कब्जा केला. 5,000 एकर मिठागरांच्या जागा. ते इथले तुमचे जे हे आहेत म्हणजे मच्छीमार समाज आहे, सागरपुत्र, म्हणजे टोपी त्याचं घातल्याचं कारण तेच आहे की मच्छीमारांचा प्रतिनिधी भाषण करून परिचय करून देण्यापेक्षा बाबा आम्ही मच्छीमारांचे प्रतिनिधी आहोत. तर ती सगळी वस्ती एक उद्योग नगरी होती, ती अदानीने खरेदी केली. आणि जिथे घरं आहेत तिथेच घरं होऊ शकतात तुम्हाला माहिती आहे, पण त्यांना आणखी 5,000 एकर मिठागरांची जागा देण्याचा प्रयत्न मुंबईत आता या सरकारने सुरू केलाय. आणि मुंबई आणि गोवा तुम्हाला माहित आहे की अत्यंत महत्वाची अशी देशातली ठिकाणं आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे. परशुरामाला काय माहित आहे, यातला परशुरामाला काय कळायचा विषयच नव्हता. आणि आंतरराष्ट्रीय शहर आहे गोवा. तुम्ही जर हे पुस्तक जर वाचलं, त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक इतिहासावर, साहित्यावर पुस्तकं लिहिणारे लोक आहेत, परंतु पुरातत्वीय पुरावे आहेत, उत्खनन आहे, त्याच्यासमोर परशुराम टिकत नाही. परशुराम कुठेच दिसत नाही. आणि म्हणून लॉर्ड कनिंघमनी जेव्हा आपल्या देशात उत्खनन केलं तेव्हा लक्षात आलं
की सम्राट अशोकाचे अनेक शिलालेख, भगवान बुद्धांच्या मूर्त्या ह्या जमिनीखाली सापडल्या आणि त्याला पुरावे जगात आहेत. मग परशुरामाला का नाहीत पुरावे असे? परशुराम हे मिथक वापरून आमच्या मनावर गुलामगिरी लादली गेलेली आहे आणि म्हणून आज जो विजय झालेला आहे हा विजय सत्याचा आहे. आता त्या न्यायमूर्तींनी कॉक्रोच म्हटलं तरुणांना, कदाचित रेकॉर्डला तेच येईल. आम्हाला सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे, अतिशूद्र म्हटलेलं आहे ह्या लोकांनी. आणि हे उच्चवर्णीय, श्रेष्ठ, पराक्रमी, 21 वेळा क्षत्रियांचा पराभव करणारे, स्वतःच्या आईला ठार करणारे, तरी सुद्धा ईश्वर आहेत, देव आहेत, अशा प्रकारची मांडणी आपल्या देशात झाली. आणि म्हणून जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने आमच्या इतके मूर्ख, आमच्या इतके बावळट कुणीच नव्हते. आणि म्हणून असं सांगतात की या देशामध्ये नेहमीच आपला परकीय लोकांकडून पराभव झाला. त्याचं कारण होतं की जन्मताच आम्ही श्रेष्ठ आहोत. परशुरामाची भूमिकाच अशी आहे की सगळ्या पृथ्वीवरच्या क्षत्रियांना त्यांनी नायनाट केला, त्याने संपवून टाकलं. आपल्याला कुठं माहित होतं जग काय? आणि ह्या गोष्टीद्वारे, ह्या कथाद्वारे कोकणच्या लोकांवर एवढी मोठी गुलामगिरी लादलेली आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या भागातल्या गोष्टी ह्या 2-3 दिवसात मी जाण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात थोडीफार माहिती मला मिळाली. पण मला आता गोव्याचा नव्याने अभ्यास करावा लागेल, कारण गोवा हा कोकणाचाच भाग आहे. आणि म्हणून आमच्याकडे ते आंदोलनं झाली आणि जी चालू आहे त्यामध्ये जमिनींचं आंदोलन हे अत्यंत महत्वाचं आंदोलन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हजारो वर्षापासून आपल्याकडे, तुमच्याकडे गोव्यामध्ये गावकरी पद्धत आहे, म्हणजे गावाच्या मालकीची जमीन. तसं आमच्याकडे अजूनही जमीन लावताना अख्खा गाव एकत्र येतो. आमच्या 3-4 जागा असेल तर पहिली दादांची लावायची, त्यांची झाली की ह्यांची, यांची झाली की ह्यांची, असं एकत्र येऊन भात लावणी करायची पद्धत आहे, गावाची पद्धत आहे. तर ही गावाची जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही जर रेकॉर्ड काढला तर सगळी शेती, सगळे डोंगर आम्ही कसायचो, आम्ही ती शेती करायचो. अगदी खार जमीन जी समुद्राच्या खाडीला आहे तिथे बांध घालून भरतीचं पाणी आणून शेती कशी निर्माण करायची हे ज्याला ज्ञान आहे ते सगळं सत्य आहे. परंतु त्याच्यावर आम्ही पुस्तकं लिहिली नाही. मग ह्याने पुस्तक असं लिहिलं की कोकणाची निर्मिती बाण मारून परशुरामाने केली. आमचे पण लोक एवढे बावळट आहेत की त्याने विश्वास ठेवला की बाण मारून शेतीची निर्मिती होते का, मग नांगर कशाला घालायचा? आईला भाकरी बनवताना चटके बसतात, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, म्हणजे आईचं हे दुःख आहे. खरी आईला जेव्हा भाकरी बनवतात चटके बसतात. मग परशुरामाला असे कुठले चटके नाही बसले, त्यांनी फक्त बाण मारला आणि कोकणाची निर्मिती केली. आणि मी खेदाने सांगतो की इथला संविधानिक भाषेत सांगतो ओबीसी, एससी, एसटी या कथानकांचा गुलाम आहे. आणि म्हणून देशात आज जी सत्ता आलेली आहे या सत्तेमध्ये परशुरामाला मानणाऱ्या लोकांचा जो मोठा वाटा आहे तो असा आभासी कथा निर्माण करून आलेला आहे. मला वाटते गावकरीचे आमचे किशोर नायगावकर इथे आहेत. पत्रकारांची आणि लेखकांची भूमिका किती महत्वाची असते की ते जे रेकॉर्ड करतात ते होतं. मला वाटतं परशुरामाला चॅलेंज करण्याचं काम इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले, अनेक लेखकांनी केले. आणि त्यांनी ज्योतिबा फुलेंनी त्यांना विचारले. परंतु यातला जो मूळ सिद्धांत हा 2500 वर्षापासून चर्चेला घेतलेला आपल्याकडे, म्हणजे हे जे गोव्यातील परशुराम कथा ब्राह्मणी इतिहास लेखन शैलेंद्र मेहता यांचं पुस्तक आहे, हे साधा विषय नाही आहे. ज्या काळात म्हणजे 2000 वर्षापूर्वी आपल्या देशात सांगितलं जात होतं की इथल्या ब्राह्मणांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा भाऊतून झाला, वैश्यांचा मांड्यातून झाला आणि शूद्रांचा पायातून. शूद्रांमध्ये काही आम्ही सगळे आहोत, स्त्रिया पण शूद्रच आहेत आणि ओबीसी पण शूद्र आहेत, एससी, एसटी, आदिवासी सगळे शूद्र, अतिशूद्र आहेत. हे सगळे पायातून जन्मले, आम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आलो, अशा प्रकारचं मिथक वापरलं गेलं. ऋग्वेदामध्ये या पुरुष सप्तामध्ये याचा उल्लेख आहे. आपण वेद उपनिषद फार पवित्र आहेत. काही लोक मुलांची नावं आता वेद ठेवायला लागली, त्यांना वाटतं वेद फार पवित्र आहे. त्या वेदांमध्ये आमची गुलामगिरी आहे, स्त्रियांची गुलामगिरी आहे. आणि ती गुलामगिरी लादली गेली. आणि परशुराम ह्यातलं मोठं मॉडेल आहे. परशुराम असं मॉडेल आहे की परशुराम पुराणिनी सगळ्यांना काढून काढतो. आता परशुरामाचे जे वारसदार आहेत त्यांना एखादा ओणका दिला लाकडं फोडता येईल का? एखादी लायकी आहे का? आंघोळीची बादली तरी उचलण्याची लायकी का त्यांची? तेवढी तरी शक्ती आहे का? नाही. पण ही सांगितली कथा
आणि ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यात आम्ही या सगळ्या कथा रामायण महाभारत ऐकत असतो आणि जशाच्या तशा स्वीकारतो. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे हे पुस्तक यासाठी महत्वाचं आहे की इथे आणि तुमच्यापैकी डॉक्टर आहेत कोण? डॉक्टर इथे आहेत का कोण? कोण आहेत? डॉक्टर आहेत का कोण? पीएचडी वाले असतील. हे डॉक्टर असतात तब्येत म्हणजे आरोग्य तपासणारे डॉक्टर. पीएचडी वाले डॉक्टर फार महत्वाचे. संपूर्ण देशाला मनाच्या गुलामगिरीचा रोग झालेला आहे आणि हा रोग आहे त्याचं नाव आहे परशुराम. हा रोग असा आहे की तो सांगतो की परशुरामच शूर आहे किंवा आमचेच लोक शूर आहेत, आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत, आम्हीच बुद्धिमान आहोत आणि अशा प्रकारचा रोग बहुजनांवर लादला गेला आणि आम्ही गुलाम झालो. आणि म्हणूनच ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मी हे पुस्तक प्रकाशन असल्यामुळे मला ज्या जाती म्हणजे कोकणातल्या माहीत आहे त्यामध्ये मी स्वतः आगरी जातीचा आहे. आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, गावडा, वेली, मराठा, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, तेली आणि अनुसूचित जाती या सगळ्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण या पुस्तकामध्ये छोट्याशा जागेत एवढे संदर्भ जागतिक स्तरावरचे आलेले आहेत आणि मनोरुग्ण झालेल्या भारताला समजावून सांगितलेलं आहे बाबा ही फक्त कथा आहे, त्याला कुठलेही भौतिक पुरातत्वीय पुरावे नाहीत. आणि तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे गोव्यावर तर गुलामगिरी लादलेलीच आहे. हे पुस्तक थेट राजकीय सत्तेला कारक ठरलेल्या परशुरामाचं आहे. म्हणजे गोव्यावर ज्यांचं राज्य आहे ते राज्य उगाच आलेलं नाही. आपल्याला निवडणुका म्हणजे काय एवढंच माहित आहे की पैसे वाटायचे, खायला द्यायचं, लोकांना मतं खरेदी करायचे, एवढंच माहित आहे. आता तर ईव्हीएम वगैरे सगळं आले, परंतु मनाने माणसाला कसं गुलाम करायचं. वाटते गोव्यामध्ये महिला मुख्यमंत्री झाली का आतापर्यंत कोण? हो, मग गोव्यातल्या लोकांचं अभिनंदन. कारण महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री भेटलेली नाही. आणि या परशुरामाने महिलांना जास्त घाबरवलेलं आहे. आईला मारणारा तो देव आहे, त्याने आईला ठार केलेला आहे आणि संशयावरून आईच्या चारित्र्यावरून किती भयानक गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला राजकीय जीवनात अपयश येतंय त्याचं कारण सुद्धा हा परशुराम आहे. आणि ह्या पुस्तकामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गोव्यामध्ये आता जो संघर्ष चालू आहे की इथले आदिवासी हे मूळ मालक आहेत या भूमीचे. माझ्याबरोबर आता आदिवासी बंधू होते. काय नाव झालं तुमचं? जोरात बोला. हा, तर ते माझ्यासोबत होते. ते आदिवासी या जमिनीचे मूळ मालक आहेत. परंतु त्यांच्या जमिनी आज संपूर्ण देशात नागपूरपासून सगळीकडे म्हणजे खनिजांसाठी त्यांना बाहेर काढलं. त्यांचे सातबारे परस्पर बदलत आहेत आणि हे काम करणारे अदानी, अंबानी आणि लोढा, त्या लोढाविरुद्ध संघर्ष आमचा पण चालू आहे. मी स्वतः त्या संघर्षात आहे. माझ्यावर 2-5 कोटीचे गुन्हे दाखल आहेत लोढाने केले. म्हणजे त्याची अब्रू आम्ही घालवली असं त्याचं म्हणणं आहे. अब्रू नुकसानीच्या केस आहे. आणि त्याचा भाऊ राजन लोढा ईडीच्या अंतर्गत आतमध्ये आहे आणि तो काय सांगतोय की माझी अब्रू घालवली राजाराम पाटलांनी. एवढे सभ्य भाषा बोलणारा माणूस तुमची अब्रू कशाला घालवली? सांगायचा मुद्दा आहे की वर्तमान काळात ह्या पुस्तकाची फार गरज आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की परशुरामाने कोकणाची निर्मिती केली ही जी गोष्ट आहे ही कोकणाचा सातबारा लिहिणारी गोष्ट आहे. म्हणजे आता 1/14 जो आहे म्हणजे कोकणचा आणि गोव्याचा सातबारा हा परशुरामाच्या लोकांचा आहे, म्हणजे ब्राह्मणांचा आहे. स्पष्ट सांगतो अशा प्रकारचं धार्मिक विश्लेषण केलं गेलं. मग शेतात नांगर धरणारा, भात लावणारा, त्याच्या गरीब शेतकऱ्याच्या डोक्यात असं बिंबवलं गेलं की तो फक्त शेती करायचे, मालक ते आहे. आणि आमचे मनोज मासेलकर भंडारी समाजाचे मुंबईतले नेते सांगतात की अजूनही काही खोतांच्या म्हणजे जमीनदारांच्या जमिनीतले नारळ इथले कुळ जमीन कसणारे लोक त्याच्या घरी घेऊन जातात. कारण त्यांचा धार्मिक विश्वास आहे हे त्याला दिलं पाहिजे, नाही तर देव कपेल. देव म्हणजे परशुराम. म्हणजे धार्मिक शोषणातून गुलामगिरी कशी लागता येते हे जगाला माहीत नाही. जगामध्ये काळा गोरा वर्णभेद आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारची गुलामगिरी पण आहे, वांशिक गुलामगिरी आहे. पण भारतामध्ये धार्मिक गुलामगिरी आहे आणि या गुलामांना गुलामीतून मुक्त होता येत नाही. आणि म्हणून असा प्रयत्न आपल्याकडे ज्यांनी केला त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान बुद्ध आहेत, चार्वाक आहेत,
अलीकडच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की ही गुलामगिरी यांनी लादलेली आहे आणि म्हणून मिथक आहे यांची चर्चा करा, ह्याच्यावर पुस्तकं लिहा. परंतु आमच्याकडे लिहिण्याचा अधिकारच नव्हता आणि अधिकार असला तरी लिहिण्याचं धाडस आज गोव्यातील परशुराम कथा आणि ब्राह्मणी इतिहास लेखन असं जे पुस्तक आहे त्याचं खरं म्हणजे हेडिंग असं पाहिजे की गोव्यातील राजकीय सत्ता आणि परशुराम. गोव्यातल्या राजकीय सत्तेला कारक परशुराम आहे आणि परशुरामाला हरवल्याशिवाय बौद्धिक दृष्टीने आपली सत्ता येऊ शकत नाही. कोणी नगरसेवक आमदार वगैरे येत आहेत. मी 2 वेळा खासदारकी लढलोय. मला त्याची कल्पना आहे की मनावर किती गुलामगिरी आहे आणि म्हणून जमीन हक्कांचा विषय सुद्धा ह्या पुस्तकामध्ये आलेला आहे. एखाद्या धार्मिक विषयामुळे जमीन मिळत नाही, तलाठ्याला तहसीलदाराला विचारा तुम्ही की हे मानसिक गुलामीचं कारण आहे. आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा हे लक्षात आलं म्हणजे गोव्यातल्या लोकांना ते सांगणं गरजेचं आहे की परशुरामाच्या स्टोरीमुळे कोकणामध्ये जमिनीचे मालक ब्राह्मण बनले. तुम्हाला माहिती आहे या पुस्तकामध्ये आणखी एक गोष्ट आहे की परदेशी लोक, पोर्तुगीज सत्ताधारी असतील, फ्रेंच असतील, मोगल असतील, हे सगळे लोक, इंग्रज असतील, भारतामध्ये राज्य करायला लागल्यानंतर यांनी परशुरामाच्या लोकांनी म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलं की कोकण भूमी ही परशुरामाची आहे म्हणजे आमची आहे. आणि मग ते संदर्भ जगामध्ये गेले. त्यांनी पण विचार केला की जमिनीचे मालक हेच आहेत, कसणाऱ्या मुलांना फक्त शेती करायला द्यायची आणि त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा. आणि खोती तुम्हाला माहित आहे पेशवाईनंतर खोती आली कोकणामध्ये. गोव्यामध्ये काय आली मला माहित नाही, ती आली आणि त्यामुळे जमीन मालकी त्यांच्या नावावर सगळं जे धान्य आहे मुलांना पण पुरणार नाही एवढं धान्य ते सावकार घेऊन जायला लागले. अक्षरशः मारायचे, शोषण करायचे आणि याविरुद्ध आमच्याकडे आंदोलन झालं. रायगड जिल्ह्यात आंदोलन झालं, अलिबागला आंदोलन. दादा आमच्याकडे येतात, अलिबागला येतात. अलिबागला आंदोलन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी कुणाला सांगितलं, जमीन कसणाऱ्या लोकांना सांगितलं, महिलांना सांगितलं, भात पेरता तुम्ही, नांगर धरता तुम्ही, लावणी तुम्ही करता, कापणी तुम्ही करता, तुम्ही या शेताचे मालक आहे, धान्य पण तुमचंच आहे. पण ते सांगायचं नाही, ते सावकार आहे. खरं म्हणजे मानसिक गुलामगिरीमध्ये पडलेल्या कोकणाला गोव्यामधल्या ज्या लोकांनी बाहेर काढलं असेल त्यांची नावं तर मला माहित नाही. दादांना आणखी एक पुस्तक घ्यावं लागेल ज्यांनी संघर्ष केला आणि म्हणून हे पुस्तक ज्यांना अर्पण केलेलं आहे ते बांदोडकर साहेब आणि त्यांच्या 4 ओळी हे पुस्तकाचं अर्पण त्यांना आहे. आणि त्यामुळे मला दयानंद उर्फ भाऊसाहेब दांडेकर बांदोडकर यांचं महत्व लक्षात आलं की यांनी इथे गोव्यामधली जी हे आहे जमिनीचं वाटप त्यामध्ये 1 लाख लोकांना कसेल त्याची जमीन दिली आहे. मला हे नाव माहीत नव्हतं पण आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकर आले, खास करून आमच्या आगरी लोकांकडे. नारायण नागू पाटील नावाचे एक आमचे नेते होते, त्यांच्या घरी ते यायचे, 20-25 दिवस राहायचे, भात मासे खायचे आणि त्यांनी लोकांना समजवलं. कारण शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय, आम्हाला जमिनी पाहिजे पण आम्ही धर्माचे प्रमुख आहेत ब्राह्मण, त्यांच्या विरुद्ध शब्द नाही काढला. कारण धर्माला थरकाप घाबरायचे लोक आजही घाबरतात. म्हणजे आज दादांनी एक पुस्तक लिहिलंय परशुरामावर. अनेक ब्राह्मण काय बोलत असतील, परिणाम फार वाईट होतील, म्हणजे दहशत असते, परिणाम फार वाईट होतील. एखादा समजा यांच्या देवादेवाला मानणारा माणूस असेल तो घाबरून जाणार आणि तसे शेतकरी घाबरायचे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जे देव आम्हाला पाणी नाकारतात प्यायला, 14 तारखेचं आंदोलन, जे देव आम्हाला जमिनी नाकारतात, जे देव आम्हाला जंगलाचा अधिकार नाकारतात, मानवी अधिकार नाकारतात, अशा देवांना मी मानतच नाही, तुम्ही पण मानू नका. आणि ते आंदोलन उभं केलं. मला वाटतं गोव्यातल्या नव्या आंदोलनाची सुरुवात या पुस्तकामुळे होणार आहे आणि मला विश्वास आहे हे पुस्तक जो वाचेल त्याच्या मनातली परशुरामाची भीती निघून जाईल. आणि म्हणून जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांनी भारताच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. पीएचडी करणारे आमचे नाईक मगाशी अमेरिकेला गेले, कुठे आहेत ते, एकदम तरुण, ते बघा राव उभे, त्याचं नाव या पुस्तकात आहे. मला वाटतं कुणीतरी वयोवृद्ध मोठा माणूस असेल पण अत्यंत तरुणपणात त्यांनी म्हणजे या पुस्तकात स्थान मिळवलंय आणि हे पुस्तक साधन आहे. मी अनेक पीएचडी करणारे विद्वान पाहिले, मी स्वतः शिक्षक होतो, मला काय कधी पीएचडी करता नाही. परंतु तुम्हाला सांगतो की गावामध्ये तुम्ही गेलात तर आपल्याकडे अजूनही एवढे कारागीर आहेत. म्हणजे समुद्राची भरती येते, तिला बांध घालायचा मातीचा, तिथे दगड नसतात, मातीचे तुकडे करायचे
आपली बॅट कशी असते तसं आमच्याकडे एक हत्यार असतं, त्याला आम्ही पेन्सान बोलतो. तुम्ही काय बोलता माहिती आहे? पॅटनॅन. ते जे असतं त्यांनी कापायचे, म्हणजे नारळीचे पाक करतात, तुकडे करतात, बर्फी जशी तोडतात तशी माती तोडायची आणि ती डोक्यावर घेऊन तिथे बांध घालायचा आणि तिथे असा दरवाजा बसवायचा की वरून खाली पाणी जात असेल ते दरवाजे उघडतात, तिकडून यायचं असेल तर बंद होतात. काय मानस? मला सांगा, आपल्या आजी आजोबांनी त्यावर काम केलं का नाही दिलं ते एखादं पुस्तक? आजोबा वारल्यावर नुसतं पिंड करायचे, त्यांच्या यांना खाऊ वाटायचा, मिठाई वाटायचा, आजोबांवर पुस्तक करायचं? सांगतो तुम्हाला, आपल्या आई मी ते स्वतः काम केलेलं आहे, ते बांध घालायचं काम मी केलेलं आहे. आणि मोठ्या खार बंदिस्ती आता ह्या तोडल्यात ह्या लोकांनी, पाणी घुसवलंय आणि तिथे मॅनग्रोव्ह झाले, त्याच्या नोंद घेतल्या सातबाऱ्यावर की इथे मॅनग्रोव्ह झाले. आता हे वनज आहे का? आता ते काय जंगलासारखं नाही येते, खारं पाणी आलं तरच ते होतंय, पण त्याच्याविषयी फाईट कोणी करत नाही. हे अन्याय आहे कोकणावर. कारण आम्ही शेती तो बांध घालून तयार केली होती, ही परशुरामाच्या बापाने नव्हती केली. त्या भाषेत बोलावं लागते, पण आम्ही तसं बोलत नाही आणि त्याचा फायदा याने घेतला. तुम्हाला सांगतो, एवढे स्किल तुम्ही ग्रामीण भागात गेलात, आदिवासींना विचारा, अशी काय औषध आहे, साप चावला तर काय करायचं, हे काही चमत्कार नाही गोवांचे, प्रत्यक्ष औषध आहे. माझ्या शेतावर आम्ही असं पाणी बाहेर पडायचं, ते पाणी शंकूसारखा एक बांबूच्या काठाचा बगरा असतो, तुम्ही काय बोलता मला माहित नाही, असा शंकूसारखा असतो आणि पाठीमागं सगळे मासे जमा होतात. तर त्या माशांमध्ये साप सुद्धा येतात, समुद्र साप. त्याच्यामध्ये अशी एक रिंग लावली जायची असली वेलीची की त्याला क्रॉस जर सापाने केलं तर साप बेशुद्ध पडायचा, पण मासे मात्र जिवंत राहिले. पण त्या वनस्पतीचं नाव मला अजूनही कळलं, माझे आजोबा ते करायचे. पण हे संशोधन कोकणातल्या लोकांनी केलं होतं. ही शेती काय उसाच्या शेतीसारखी घाटावरची शेती नाही. समुद्राबाजूची शेती करणं, नदीकाठची शेती करणं फार कठीण आहे. 15-15 दिवस पाऊस त्या भाताच्या वर असतो, तरी ते तशाच भाताच्या जाती आपल्याकडे होत्या, पण ह्याच्यावर आम्ही पुस्तकं लिहिली नाही. आणि एका फटक्यात त्यांनी लिहून टाकलं की कोकणाचा निर्माता परशुराम, आणि ह्याला अजूनपर्यंत कोणी चॅलेंज केलं नाही. आणि म्हणून रायगडमधून रत्नागिरीकडे येताना बोर्ड लागले, बॅनर लावले, ही भूमी परशुरामाची आहे. मी रत्नागिरीमध्ये गुहागरमध्ये यावर भाषण केलं, ही भूमी परशुरामाची नाही, काही संबंध नाही परशुरामाचा. आणि तसा कुठलाही पुरातत्वीय पुरावा नाही. आंतरराष्ट्रीय जे इतिहासकार आहेत, पेरिप्लस, टॉलिनी वगैरे दादांनी वाचले असतील, त्यांनी कोकण भूमीचे संदर्भ दिले आहेत, गोव्याचे दिले आणि सांगितले गोवा हे आंतरराष्ट्रीय बंदर आज नाही, पूर्वीपासून आहे. परशुरामाचा तिथे पत्ताच नव्हता. आणि या परशुरामाच्या लोकांनी सांगितलं होतं आम्हाला की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. सागरी व्यापार ह्यांनी नाकारला आणि त्याच्यामुळे आमचा देश गुलाम झाला. सम्राट अशोकाच्या काळी आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. आम्ही सुद्धा कोळी लोक श्रीलंकेत जायचो, इजिप्तला जायचो आणि तिकडे व्यापार करून सोनं आणायचो. म्हणजे आमचे कोळी लोक बघितले, तुम्ही तर सोनं अंगावर जास्त दिसेल, गोव्यामध्ये पण सोनं आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रतीक आहे. आणि तेव्हा ह्या लोकांना काही येत नव्हतं, पण यांनी पुस्तकं लिहिण्यामध्ये मास्टरकी केली. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, दादांचं वय आता किती वर्ष आहे? 60 क्रॉस केलं. मी काय माहितीये का तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे हे पुस्तक अभिजित दिपके यांनी आंदोलन किती वयात केले, एकदम तरुण पोरगा आहे आणि त्यांनी चॅलेंज केलंय. चॅलेंज फक्त मोदींना नाही केले, अमित शहाना नाही केले, देवेंद्र फडणवीसला नाही केले, परशुरामाला केले. आता की त्याला पण हे माहित असेल, त्याला हे पुस्तक भेट द्या, तू परशुरामाला हरवलंस. हे तरुण वयात करायला पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं धाडस आहे. म्हणजे ह्या सगळ्या गुलामीचा केंद्रबिंदू आहे ती ही रूपका आहे. म्हणजे रामाने सुद्धा शंभुकाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ठार केलं. हे जे आहे ना, नीट परीक्षा म्हणजे काय, तेच काम आहे. पेपर फोडणं म्हणजे काय, मुलांना आत्महत्याला प्रवृत्त करणं आहे. महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापणं म्हणजे काय, नीट परीक्षेतले पेपर फोडणं, तेच काम आहे. हे तेच करत आले. तुमच्यातल्या विद्यार्थ्यांना ते नाकारतात. आणि म्हणून दादांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे हे सगळ्या पुस्तकांचं सार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांचे एकदम अतिशय प्रेम करणारे पुस्तक, कर्ज काढून पुस्तकं घेतली होती. घरामध्ये पुस्तकं ठेवण्यासाठी बंगला बांधणारा माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मग त्यांनी मनुस्मृती नावाचं पुस्तक का जाळलं, जसं परशुराम जाळला याच्यामध्ये
परशुरामाला उघडा नागडा केलेला आहे, काहीच नाही ठेवलं त्याच्या अंगावर. या पुस्तकात असं लिहिलेलं आहे सगळं. त्या पुस्तकात त्या परशुरामाचं बिंग पडलेलं आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, कारण ती मनुस्मृती सांगत होती की स्त्रिया म्हणजे आमची आई, माझी मावशी, माझी पत्नी, माझी बहीण, हिला कुठलाच अधिकार नाही. आता ज्याच्या आईलाच अधिकार नाही तो पोरगा दुर्बलच होणार ना, लुळापारणा होणार, कारण आईलाच त्यांनी अधिकार नाही नाकारले. नंतर इथल्या ओबीसीला ही जी खुर्ची बनवली ना, शोध घ्या ह्या कारागिराचा, खरोखर त्याचं कौतुक केलं पाहिजे. ती कुठे बनली खुर्ची? अप्रतिम खुर्ची बनलेली आहे. नीलकमल वगैरे झिरो आहे त्यासमोर, या खुर्ची समोर गोव्यातल्या. तर ते खुर्ची बनवणारे कारागीर सगळे ओबीसी, त्याला अधिकार नाकारले. एससीला नाकारले. एसटी मधल्या जाती मगाशी गावडा वगैरे वेदिक तुम्ही नावं सांगितली. आमचे आदिवासी बांधव आता प्रत्यक्ष भेटलो त्यांना अधिकार नाकारले. आणि अधिकार नाकारण्याचा लढा आजपर्यंत गोव्यात सुरू आहे. कुठे मुलगा तो मारला होता त्याला मगाशी? कोणाला मारला होता? उभा राहा. ह्या काळात, आताच्या काळात, या आधुनिक जगात अशा आमच्या आदिवासी बांधवांना इथं मारलं जाते. अॅट्रॉसिटीचा भयंकर प्रकार आहे. असा एससी आणि एसटीला मारलं जाते. हे सगळे परशुराम अवताराचे लोक आहेत. कारण यांना कुणालाही अधिकार द्यायचे नाही. अजूनही त्यांना वाटतं की आमच्या पायाखाली तुडवले गेले पाहिजे. आणि म्हणून परशुराम ही फक्त व्यक्तिरेखा नाहीये, ते आमच्या गुलामीचं कारण आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्याकडे कोकणात जेव्हा हे आंदोलन उभं राहिलं की जमीन कसतो तोच मालक झाला पाहिजे. कारण सत्ता बदलत गेल्या. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मोगल आले, राज्य बदलली गेली. गाव त्यांचंच, गावकरी तेच, पण सातबारे मात्र त्यांच्या नावावर झाले. आणि म्हणून मला इथे आता प्रश्न पडला की आदिवासींना जमिनी नाही. तुम्ही जिथे राहताय ना त्याचा शोध घ्या. त्या गावाच्या भोवती 1000 एकर जागा तुमचीच आहे. तिथल्या लोकांनी पुरावे दिले नसतील तर जागतिक पुरावे तुमच्या बाजूने आहेत. आणि म्हणून मुंबईचे पुरावे आम्ही शोधले. मुंबईची 7 बेटांची नगरी, 7 बेटांच्या नगरीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुमची गावठाणं, आगरी, कोळी, भंडारी, इष्टिमेन यांची गावठाणं ही अतिक्रमण आहेत. म्हणजे तुम्ही घुसले त्या जमिनीत. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं घारापुरी जे बेट आहे ते तुम्ही बघून या. सगळ्यांनी बघा. 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या तिथे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे ते. तिथे आजही 97% लोक आगरी आणि कोळी समाजाचे राहतात. ते काय बाहेरून आले का? ते तिथले भूमिपुत्र आहेत. मग तिथले भूमिपुत्र असून मुंबई अतिक्रमित ठरवली गेली आणि तोडायचा निर्णय घेतला 2016ला. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मुंबईचे मालक स्वतःला समजता. मुंबईत काय शेपूची भाजी, कारल्याची भाजी खाऊन जगता येत नाही. तिथे चिंबोऱ्या आणि निवट्या खायला लागतात. चिंबोऱ्या आणि निवट्या मला माहिती आहे तुम्हाला. दादानी मला आता जेवायला गेलो होतं. कुठल्या हॉटेलमध्ये? कुठल्या हॉटेलमध्ये गेलो जेवायला? रिट्स मध्ये गेलो होतं जेवायला. काय होते तिथे? कोळंबी होत्या, शिंपल्याचं कालवण होतं, म्हणजे भात होता, तिसऱ्या. मुंबईची ओळख तीच आहे. गोवा आणि मुंबईमध्ये कल्चरमध्ये काहीच फरक नाही, तीच आहे. फक्त जगाला नवीन संदेश गोव्याने दिला. मी गोव्याचं त्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. का कृतज्ञ आहे? की आमची लोक नासक्या तीर्थक्षेत्रात जायची. म्हणजे आंघोळीला गेलं तर जे काय ओळखे वाहत यायचे त्याचं सांगायला नको तुम्हाला. तीर्थक्षेत्रातली महाराष्ट्रातली स्थिती आहे. मग समुद्र किनारी तुम्ही जा ना, समुद्र किनारी जा, जीवनाचा आनंद घ्या. गोव्याने ही कल्चर देशाला नव्हे जगाला शिकवली. आणि याचा चांगला परिणाम आता रायगडवर होतोय. मुंबईमध्ये असं पर्यटन केंद्र नाही, उपहारगृह नाही, हॉटेल नाही. मच्छीमारांचीच मुंबई आहे, पण मच्छीमारांचं हॉटेल तिथे नाही. आणि रिट्सवाल्यांचं मी बघितलं 5-6 त्यांनी हॉटेल काढलेले, दादांचे मित्र आहेत. तर सांगायचा मुद्दा आहे की गोवा हे जीवनाकडे कसं बघावं ते शिकवते. आणि हा वास्तववादी दृष्टिकोन आहे जीवनाचा. गावकरीच्या संपादकांना मी सांगतो यावर लिहा. कारण आता पर्यटनाला बदनाम करतात हे लोक. पुन्हा एकदा सांगतात कुठे अयोध्येला चाला. अरे अयोध्येच्या मूळ भूमिपुत्रांच्या जागा तुम्ही घेतल्या, कुंभमेळा आयोजित केला, लोकांना आवाहन केलं. लोक गोव्याकडे येत होती आणि लोकांना सांगितलं तिकडे या, कुठे? अयोध्येला. आणि तिथे गेल्यावर काय केलं? पहिल्या फटक्यात 1400 कोटी रुपये खाल्ले. रामाचे पैसे चोरले. कसे? मोजामध्ये बोटाक्या ठेवले, शौचालयात ठेवले आणि हे पवित्रतेच्या गोष्टी करतात. सांगाय लक्ष्मी अकरवर्षीचे ह्याच लोकांनी लिहिलं. लक्ष्मी फार पवित्र असते, मग अशी चोरली का तुम्ही? ती पण देवाची. हे सगळे परशुरामाचे लोक आहेत. सांगायचं कारण का, हे सगळे लोक परशुरामाचे लोक आहेत. बदनाम झाले.
आणि म्हणून या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे दादा खूप कमी बोलले. दादानी एवढं सुंदर पुस्तक लिहिलंय की मला सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आला की ज्या काळात रायगड जिल्ह्यात कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर, हे तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. आणि परशुरामाच्या लोकांनी आमच्या जमिनीवर कब्जा केला होता, त्यांना आम्ही हाकलून लावलं कुठं, पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये, आणि सांगितलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आगरी कोळी भंडारी लढले आणि कुळ कायदा झाला कोकणामध्ये. कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा एक प्रकारचा राष्ट्रवाद आहे. आणि ह्यांनी जो राष्ट्रवाद सांगितलाय परशुरामाच्या त्या कुऱ्हाडीवर, मोडकी कुऱ्हाड आहे ती, मारली तर काहीच नाही मारणार, झुरळ पण नाही मारणार तिने, पण त्यांनी आमच्या लोकांना घाबरवलं आणि जमिनीचे मालक झाले. बाबासाहेब आंबेडकर हा कायदा संविधानात घेतलेला आहे. आदिवासींना खास करून सांगतो मी, आदिवासींनी वन हक्क पण केलाय. 2006 सांगितलं गावाच्या बाहेरचं जंगल आमचं आहे. नागपूरचे आदिवासी करू शकतात, तर गोव्याचे का नाही करू शकत? केलं पाहिजे. पण आमचे आदिवासी, SC ST, महिला आणि ओबीसी परशुरामाला घाबरतात. त्यांना वाटते काय, परशुराम कोणीतरी महान माणूस आहे. मी सावंतवाडीमध्ये एकदा आलो होतो, मँगो हॉटेल आहे तिथे राहिलो होतो, आणि त्या कट्ट्यावर बसलेला एक कोणीतरी गरीब कष्टकरी आला आणि सांगायला लागला, दादा प्रसाद घ्या देवाचा. तर आता त्याचं ते बघितलं रूप आणि मी तो प्रसाद घेतला, मी खायला लागलो. माझ्यासोबत जी व्यक्ती होती ते म्हटले की पाटील साहेब प्रसाद खायचा नाही. तो का? इथले देव फार कडक आहेत, त्या प्रसादाचं काय असलं मग? मला काय असं वाटत नाही, कुठल्या तरी दुकानातून आणलं असेल ना ते. पण कोकणावर एवढी दहशत आहे, मला सांगायचं की देवांची दहशत कोकणावर एवढी कुठेच नाही. आणि म्हणून गोव्यावर असलेली ही दहशत आहे, ही दहशत माणसाच्या मनावर काम करते. आमच्याकडे कुळ कायद्याने जमिनी आल्या, आम्ही जमिनींचे मालक झालो. याचा अर्थकारणाशी कसा संबंध आहे सांगतो की ठाणे, रायगड, पालघर, आता तुम्ही गोव्यात राहता, तिकडे जमिनी आमच्या नावावर झाल्या. नवी मुंबईच्या जमिनी सिडकोनी घेतल्या, त्याच्या विरुद्ध दिवा पाटलांनी आंदोलन केलं आणि ह्या जमिनीला आज भाव आलाय 7 कोटी ते 10 कोटी रुपये गुंठा. गोव्यात काय भाव चालू आहे गुंठ्याला? नाही, तरी पण आकडा द्या. स्क्वेअर मीटर किती भाव आहे स्क्वेअर मीटरला? किती? 1 लाख. मग एक किती स्क्वेअर मीटर म्हणजे एक गुंठा? 100 स्क्वेअर मीटर. आमच्याकडे 40 गुंठे म्हणजे 1 एकर, अंदाजे 1089 स्क्वेअर फीट म्हणजे 1 गुंठा. काय? एक गुंठा किती? 4 जण एकच. आमच्याकडे 43,000 चौरस फूट म्हणजे 1 एकर. मग गुंठ्याला म्हणजे 1,000 फुटाला अंदाजे 7 कोटी रुपये. सिडकोचा सेलिंग रेट आहे 7 कोटी रुपये. एवढा भाव आला, लोक सुखी झाले, लोक श्रीमंत झाले. पण हा विचार महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा परशुराम विरोधी विचार होता. सांगायचा मुद्दा काय की पुस्तकं लिहिणारा माणूस आपल्याला श्रीमंत करू शकतो हे तुम्हाला मी सांगतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. आजचे अदानी, अंबानी, लोढा मानतील का? मोदी साहेब मानतील का? रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली. वास्तव आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे ना, हे आमच्या सुखाचं, वैभवाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आमच्याकडे जो भाव जमिनीला आला मुंबईतल्या, आम्ही आंदोलन केलं, जमिनी आमच्या नावावर केल्या. कारण पेशवाईमध्ये या सगळ्या जमिनी ह्या ब्राह्मणांच्या नावावर झाल्या होत्या. आता तुम्हाला माहिती आहे गोव्यामध्ये कोणी ब्राह्मण मोठे राज्यकर्ते झाले मला माहित नाही. मी माहिती काढायचा प्रयत्न केला किती ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. कारण या पुस्तकात सरळ म्हटलंय की सारस्वत ब्राह्मणाला याचा फार मोठा फायदा झालाय परशुरामाचा. कोकणामधून पेशवे हे कोकणातूनच निर्माण झाले. पेशव्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांचं राज्य ताब्यात घेतलं. पहिल्यांदा कोकणचं आरमार, जे आगरी कोळी भंडारी गावी यांचं आरमार होतं, मच्छीमारांचं आरमार होतं, ते बुडवलं त्यांनी आणि कोकणावर गुलामगिरी आली. शिवाजी महाराजांचं राज्य सुद्धा बुडवलं. हे आपल्याला सरळ दिसते स्पष्ट. म्हणजे परशुरामाने एवढी कामं ह्या देशात केलेली आहे. आता काही लोकांना अजूनही वाटतं जेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा चित्रपट आला पुण्यामध्ये तेव्हा महिलांनी विरोध केला त्याला आणि घोषणा कुठल्या दिल्या? परशुरामाने. म्हणजे आमचा नेता कोणी आहे? परशुराम. अनेक ब्राह्मण नेत्यांच्या ऑफिसमध्ये परशुरामाच्या मूर्त्या दिसतात. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे
की आईला ठार करणारा माणूस देव होऊ शकतो, नगरसेवक होऊ शकतो. आता ते चपलाने मार खायला लागलेत लोक. नुसता झेंडा दिसला ना कमळाचा तरी लोक मारतायत. आणि जेव्हा लोकांना कळेल की आईला मारणारा माणूस देव आहे, लोक सोडतील का? मग एवढं असंविधानिक, अनैसर्गिक, महिला विरोधी तुम्ही का वागता? आता तरी तुम्ही स्वीकारा. सगळ्या जगामध्ये महिलांचे मतदानाचे अधिकार मान्य झाले, महिलांना समान अधिकार दिलेत. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये संपत्तीचा समान अधिकार दिलाय. वडिलांच्या जमिनीवर मुलीचा अधिकार आहे, नवऱ्याच्या जमिनीवर पत्नीचा अधिकार आहे. एवढे समान अधिकार दिलेत आणि तुम्ही आईला ठार करणाऱ्या परशुरामाला या देशात का लागता? याचं कारण आहे, खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. मी एवढे मुद्दे काढले होते की परशुराम हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. याचं कारण आहे की आमच्या कोकणावर जी गुलामगिरी, गोव्यातल्या गुलामीचा माझा तेवढा अभ्यास नाही, पण दादाने सांगितलंय कोकणातल्या उच्चवर्णीय लोकांना म्हणजे ब्राह्मणांना जमिनी भेटल्या त्याचं कारण हा परशुराम आहे. त्यांनी लिहिलं की ह्या जमिनींची निर्मिती म्हणजे कोकणाची निर्मिती परशुरामाने केली आणि ह्याच्यामुळे सातबारे भेटलेत त्यांचे आणि त्याच्यामुळे संपत्तीचे मालक ते झाले. आणि मनुस्मृती तुम्ही कधी वाचली तर त्या स्पष्ट म्हणते की शूद्रांना, स्त्रियांना, अतिशूद्रांना, एससी संपत्तीचे अधिकार नाही आणि त्याचा समर्थक हा परशु घेतलेला परशुराम. आणि म्हणून कोकणामध्ये जी पेशवाई आणि त्या काळात खोटी पद्धत निर्माण झाली, आम्ही गुलाम झालो. आम्हाला गुलामीतून मुक्त करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने केलं आणि यांनी या प्रतीकांची चिकित्सा केली, रामायणाची केली, महाभारताची केली. पण कोकणातला माणूस एवढा धार्मिक आहे की त्याला अजूनही गुलामीतून मुक्त होता आलेलं नाही. आणि म्हणून अनेक ब्राह्मण मित्रांना माझी विनंती आहे की जगाच्या पटलावर परशुराम ठेवा, जगामध्ये चर्चा घडवा किंवा जगातल्या लोकांना गोव्याला बोलवा आणि परशुरामाच्या बाबतीत तुमच्याकडे काही पुरावे असतील, पुरातत्वीय पुरावे, तर दाखवा आम्हाला. आणि म्हणून रत्नागिरीच्या सभेमध्ये मी सांगितलं की आम्ही लोक सम्राट अशोकाच्या काळात जगाशी व्यापार करायचो, आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. मुंबईचं जे धारापुरी बेट आहे हे इंटरनॅशनल वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं त्या काळात. तुम्ही जाऊन बघू शकता तिथे आता भेटले पुरावे पण भेटले संशोधकांना. अशी जे लोक आम्ही होतो त्यांच्याबद्दल पुस्तकच नाही आणि सगळी पुस्तकं तुमची. आणि अशा प्रकारे मानसिक गुलामगिरी लागली गेली. परदेशातले लोक आमच्याकडे आले, आमच्या देशावर अन्याय झाले, तेव्हा ह्याच लोकांनी सांगितलं शस्त्राचा अधिकार फक्त क्षत्रियांना, क्षत्रिय जातीला. क्षत्रिय पडले तर ब्राह्मणांना आणि ते पडले तर वैश्यांना, स्त्रियांना शस्त्राचा अधिकार नाही. जा गावामध्ये, मुंबईतला कालचा व्हिडिओ बघा आंदोलनाचा. एक महिलेने पोलिसांची गाडी अडवली हात लावून, जायचं नाही पुढे. अडवली की नाही? ती घाबरली कोणाला? तिचा फोटो व्हायरल झाला, मॉडेल आहे ती, तिने अडवली. म्हणजे तुम्ही जो सिद्धांत मांडलाय महिलांना काही ताकद नसते, महिलांना काही अधिकार नसतो, हा सिद्धांत खोटा आहे. आणि तो एवढ्यासाठीच केलाय कारण तुम्हाला महिलांचा प्रतिकार सहन होत नाही. महिलांच्यावर सतत अन्याय तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून कोकणावरची गुलामी दूर करण्याचं हे पुस्तक, या सभेला लोक फार कमी आहेत परंतु सगळे बुद्धिमान आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही अत्यंत सुसंस्कृत मोठ्या घरचे लोक आहेत, चांगले खाणारे लोक आहेत, पण खेड्यातला जो शेतकरी आहे ना त्याची अवस्था फार बिकट आहे. इथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आम्ही लढायला आलतो न्यायमूर्ती कोळसे पाटलांच्या सोबत. तेव्हा मी पाहिलं की सातबाऱ्याचे जे मालक आहेत त्यांनी चेक घेतले होते आणि जमीन कसणाऱ्या लोकांची सातबाऱ्यावर नावच नव्हती. प्रकल्प झाला तर पैसे कोणाला मिळणार? जमिनीच्या मालकांना. आणि म्हणून हे सगळे प्रकल्प स्वीकारायला तयार आहे. आज आमच्याकडे तेच आहे. नवी मुंबई एअरपोर्टमध्ये जमिनी आमच्या गेल्या आणि जमिनीला 7 कोटी भाव असताना आणि 6 कोटी रुपये एकरनी घेतल्या. कदाचित एकक आपली पटत नसतील, तुम्हाला समजत नसतील, पण तो विमानतळ फसवून आमच्याकडे घेतला. सरकारने सांगितलं हा विमानतळ खासगी आहे की सरकारी आहे. तो विमानतळ अदानीला दिलाय. त्या विमानतळाला तिथले नेते दिवा पाटील यांचं नाव लागवं. दादांनी दिवा पाटलांबरोबर काम केलेलं आहे. मी आता त्यांना मगाशी सांगितलं दिवा पाटलांचं चरित्र लिहा. आमच्या लोकांचा तो प्रॉब्लेम काय? संध्याकाळी बसले जेवायला, एक अख्खा बोकड खातील, एक पिंपर रिकामं करतील, कसलं ते सांगत नाही मी, पण एखादं पुस्तक लिहावं आपल्या नेत्यावर, त्यांनी काय काम केलं ते आपल्याकडे होत नाही. बरं, लिहिलेलं पुस्तक वाचावं हे पण होत नाही. ते पुस्तक आम्ही घराघरात लिहिलं पाहिजे हे पण आम्हाला जमत नाही. आणि म्हणून काळ आणि परिस्थिती बदललेली नाही. आज परशुरामाचे लोक आहेत ते असा प्रचार करतायत, नाव संप्रदायांचे आहेत. ते संप्रदाय रामदास स्वामींच्या नावाने असतील किंवा भगवद्गीतेच्या नावाने असतील, पण खेड्यातल्या अशिक्षित लोकांना ते आजही गुलाम करतात. आणि निवडणुका आल्या का ते आदेश देतात आपल्या लोकांना, सगळ्यांनी मतदान भाजपला करा. काय करणार तुम्ही शेतकरी लढेवाले?
आणि म्हणून आदरणीय दत्ता पाटील, दिवा पाटील यांनी मला प्रश्न केला की शेत आंदोलनामध्ये आम्ही रिलायन्सचा शेत बुडवला समुद्रात, लढाई जिंकली आम्ही शेतकऱ्यांची, परंतु शेतकरी वाचल्यानंतर घरदार श्रीमंत झाले, मोठे मोठे बंगले झाले, घरावर दत्ता पाटलांचं नाव नाही दिलं, दिवा पाटलांचं नाव लिहिलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहिलं नाही, सद्गुरूंच्या कृपेने झालं. बरं, सद्गुरू कोणाचे? मुलं तर ह्या परशुरामाचे. हा कृतज्ञपणा आमच्याकडे असा भिनलाय, तो घालवायची गरज आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक केवळ गोव्याची गुलामगिरी घालवणारे नाही, तर संपूर्ण भारताची गुलामगिरी घालवणारे लोक आहे पुस्तक आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे तुम्ही वाचले पाहिजे, या अर्थाने वाचले पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे देव, जो धर्म आम्हाला आमचा अधिकार देत नाही, आमच्या बैलांना अधिकार देत नाही, हा धर्म काय कामा, त्याने धर्मांतरच करून टाकलं आणि भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारला. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी एक वचन सांगितलंय लेखकांना, पुस्तकांना, कवींना, ते आदर्श आहे. त्याला नाव आहे कालाम सुत्त. त्याने असं सांगितलं, एखादं वाक्य एखाद्या मोठ्या माणसाने सांगितलं म्हणून ते खरं मानू नका. एखादं वाक्य परंपरेने आलेलं आहे, प्रचार म्हणून पेपरवाल्याने दिलंय म्हणून खरं मानू नका. किंवा एखादा विचार सगळ्या लोकांनी सांगितलाय म्हणून खरं मानू नका. तो विचार तुमच्या सदस्य विवेक बुद्धीला पटत असेल, त्या विचाराने देशाचं, राष्ट्राचं, समाजाचं कल्याण होत असेल तरच स्वीकार. आणि हाच विचार या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या शैलेंद्र मेहता साहेबांनी सांगितलंय, वेगवेगळ्या पद्धतीने, की तुम्ही ते स्वीकारा, काळाच्या कसोटीवर तपासा आणि स्वीकारा. आणि मला वाटतं उशीर खूप झालाय, पण मी हे सांगताना एवढंच सांगतो की कोकणामध्ये महाराजांचं पीक आलं. हे पीक कधी आलं? ज्यावेळी कोकणामध्ये आमचे जे बांदोडकर साहेब, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यांच्या काळातले लोक होते, त्या काळात लोकांना जमिनीचा अधिकार मिळू लागला, लोक घरांचे जमिनीचे मालक होऊ लागले. मग ह्या परशुरामाच्या लोकांनी आंदोलन सुरू केलं कोकणात, कुठलं? देवाधर्माचं. आणि लोकांना या देवाधर्मात गुंतवलं. आज जमिनीसाठी ते लढत नाही. तुमच्याकडे गोव्यामध्ये लोढा जमिनी घ्यायला आलाय, तो लोढा आमच्या ठाणे जिल्ह्यात आलेला आहे. आम्ही पण त्याच्या विरुद्ध लढतोय, अदानी विरुद्ध आम्ही लढतोय. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघेजण या देशाची लूट करतायत. अशा वेळी त्यांची जी प्रतीक आहे, म्हणजे मिथक आहे, प्रतीक आहे, त्याची चिकित्सा करण्याची वेळ ही जर आपण केली तर आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. मी माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या 35व्या वर्षापर्यंत परशुरामालाच मानत होतो, रामालाच मानत होतो आणि कृष्णालाच मानत होतो. पण जेव्हा मला कळलं की माझा सातबारा यांची दिवसभर पूजा करून नावावर होत नाही, तेव्हा मी लक्षात आलं की सगळं बोगस आहे, ते थांबलं पाहिजे आणि आपण संविधानाच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि म्हणून महिलांना या सभेत असलेल्या माझी खास विनंती आहे की संविधानच तुम्हाला म्हणजे हिंदू कोड बिल देतं किंवा वारसा हक्क कायदा देतं, संविधानच महिलांना अधिकार देतो. तुम्ही जर परशुरामापासून मुक्त झाला तर तुमची मुलं सुद्धा मुक्त होतील. आणि जी जिजाऊ अशी मुक्त होते ती शिवाजी महाराजांना घडवते. शिवाजी महाराजांचा आरमार सुद्धा परशुरामाच्या लोकांनी बुडवलेला आहे. शिवाजी महाराजांना आता काय समजायचा विषयच नाही तो, पण सत्य आहे ते. आम्हाला आमचा पराभव इथे परशुरामाने केलेला आहे. या विषयी या पुस्तकात वाचण्यासारखे मुद्दे, प्रत्येक पान हे वाचण्यासारखं आहे. मी हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर एवढ्या नोंदी केल्या की एक एक पानावर मी तास तास बोलू शकतो. कारण हा प्रश्न थेट माझ्या समाजाच्या गुलामीचा विषय आहे. आज पूर्ण देश, सगळ्या जमिनी, गायडान जागा, सरकारी जागा असतात तुमच्या गावाच्या बाहेरच्या, त्या गावातल्या लोकांसाठी असतात. त्या जागा या अदानी, अंबानी यांची, शिर्के नावाचे बिल्डर, त्या सगळ्यांनी गिळंकृत करायला सुरुवात केली. त्या जमिनीवर आपल्या गावाचा गावठाण विस्तार झाला असता, त्या सगळ्या जागा घ्यायला सुरुवात केली. आणि गोवा हे एवढं मोठं हे आहे की मी गोव्यामध्ये आलं तर मला सगळे इतके कमेंट्स येतात, पाटील साहेब गोव्यात गेलात काय करतात, लोक विचारतात. गोव्याबद्दल एवढं आकर्षक देशाला आहे आणि म्हणून इथल्या जमिनीवर त्यांचं लक्ष आहे. तुम्ही ते विस्थापित होऊ नये म्हणून परशुराम या चरित्राची चिकित्सा करा. परशुराम झाले की जे राज्यकर्ते आहेत, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वाद आहे. राम आणि परशुरामाची लढाई तुम्हाला माहित आहे. दोघांचं ध्येय एकच आहे, आम्हाला अधिकार नाकारणं. तर परशुरामाची चिकित्सा तुम्ही केली तर तुमचं हे सगळ्या लक्षात येईल. आणि यामध्ये गोव्याची राजकीय सत्ता बदलण्याची ताकद त्या पुस्तकामध्ये आहे. गोव्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी सावध व्हावं. इथला माणूस जर स्वतंत्र झाला, आम्ही 1947 स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळवलं असेल किंवा गोवा अलीकडे स्वतंत्र झाला असेल, पण मनाने आजही आम्ही गुलाम आहोत. आणि म्हणून हे पुस्तक आपण वाचावं ही नम्र विनंती करतो. आणि गोव्यातल्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही यायला तयार आहोत आमच्या सगळ्या लोकांसह. कारण
जमिनीसाठी लढणं म्हणजे मातृभूमीसाठी लढणं हाच राष्ट्रवाद आहे. परशुरामाचा राष्ट्रवाद हा आभासी राष्ट्रवाद आहे, खोटा राष्ट्रवाद आहे, विषमता पेरणारा राष्ट्रवाद आहे आणि त्या राष्ट्रवादाच्या पराभवाची सुरुवात नेमकी आज झालेली आहे. सगळ्यांनी त्या तरुणांसाठी दिल्लीमध्ये बसलेल्या जोरात टाळ्या वाजवा आणि या टाळ्यांच्या बरोबर मी माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा सांगतो, दादा तुम्ही खूप थोर आहात. मी तुम्हाला त्या धर्माधिकारी किंवा पांडुरंग शास्त्री आठवड्यांसारखे आहात असं नाही, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. फक्त तुम्ही कपडे एवढे आधुनिक घातले. तुम्ही जर भव्य कपडे घातले असते तर तुम्ही या आमच्या लोकांच्या मुक्तीचे गुरु बनवले असते. आणि खरोखर आहे ते. आमच्या लोकांना आम्ही सन्मान का नाही देतो? आमच्या माणसाला महाराष्ट्र भूषण नाही भेटत, दिवा पाटलांना दत्ता पाटलांना नाही भेटत, ज्यांनी लोकांना अधिकार दिले. तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आहात आणि गोव्यामध्ये तुम्हाला गोवा भूषण पुरस्कार भेटला पाहिजे. कारण गोवा काय आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. गोवाची मुक्ती कशामध्ये? ही नवी मुक्ती आहे आणि ही सामाजिक विषमता संपवणारी मुक्ती आहे. धन्यवाद. मला खूप बोलायचं होतं. दादांनी माझा जो सन्मान इथे केलेला आहे त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि तुम्हाला पण मी आमंत्रण देतो. मुंबईत आल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या. गोव्यामध्ये जे सगळे रिसॉर्टवाले, मोठमोठे हॉटेलवाले जेवढे पुढे गेलेले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचं अनुकरण आम्ही करतो. देवस्थानांच्या तीर्थक्षेत्रात जाऊन पैशाची वाट लावण्यापेक्षा, म्हणजे रामाच्या पेटीत पैसे टाकायचे आणि ते आमच्या मोदी साहेबांनी चोरायचे आणि त्यातून नगरसेवक आमदार खरेदी करायचे, थांबलं पाहिजे. हॉटेलमध्ये जाऊ दे पैसे, आपल्या आनंदाचे पैसे आहेत. आपली बायका मुलं, आई मुली घेऊन येऊया गोव्याला आणि जीवनाचा खरा आनंद घेऊया. गोव्यामधल्या सगळ्या हॉटेलमध्ये माझी शुभेच्छा आहे. फक्त तुम्ही परशुरामाची चिकित्सा करणारे पुस्तक हॉटेलच्या समोर लावून ठेवा. पर्यटकांना कळलं पाहिजे गोव्याला गुलामगिरी केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.